माझ्याकडे एक अनमॅरिड मुलगी बऱ्याच दिवसापासून ट्रीटमेंट घेते. तिला PCOS डिटेक्ट झालेला आहे आणि तिला जर टॅबलेट नाही घेतल्या तर तिला मेन्सेस येत नाहीत. मग आम्ही काही दिवस तिला वेट लॉस, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सगळं करून बघितलं. स्टील काही दिवस मेडिसिनही दिले, तोपर्यंत पिरियड रेग्युलर होता. परंतु मेडिसिन बंद तर पिरियड परत इरेग्युलर. ओके, तर तिला सांगितलं की मग तिची आई तिच्या सोबत एकदा आली OPD मध्ये आणि ती म्हणे की मग हिला आपण गोळ्या देतोय तर याची आता हिला गोळ्यांची सवय लागायला नको, असं नको व्हायला की गोळ्या घेते तरच पिरियड येणार. कसं असतं, जर म्हणजे PCOS मध्ये आपण बघितलं तर इस्ट्रोजन नावाचं एक हॉर्मोनची मात्रा वाढते आणि जर आपण म्हणजे आम्ही काय सांगतो की वर्षभरात तुम्हाला 6 ते 7 वेळा मेन्सेस यायला हवे. ते जर नाही आले तर अनकंट्रोल्ड इस्ट्रोजनमुळे इतर बरेचसे प्रॉब्लेम वाढतात. जसं अनकंट्रोल इस्ट्रोजनमुळे, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वेट गेन तर होतच, त्यामुळे लवकर डायबिटीज, हायपरटेन्शनची भीती वाढते. प्लस युट्रसमधले अजून जास्त प्रॉब्लेम, जसं इस्ट्रोजन एक्सेस झालं की युट्राईन फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रियल पॉलिप्स, एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया म्हणजे पिशवीचं अस्तर जाड होणं, एंडोमेट्रिओसिस, हेही प्रॉब्लेम वाढून नंतर एका प्रॉब्लेमचे 10 प्रॉब्लेम होतात. म्हणून PCOS हे कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. जर गोळ्या न घेता पिरियड येत नसेल तर आम्ही सांगतो 2 महिने वाट बघा. 2 महिने पिरियड नाही आला तर पिरियड येण्याच्या गोळ्या घ्याव्या लागतील, स्पेशली अनमॅरिड मुलींमध्ये. म्हणजे वर्षभर तुम्हाला 6 ते 7 वेळा पिरियड्स यायला हवा. अदरवाईज एका प्रॉब्लेमचे 10 प्रॉब्लेम व्हायला वेळ लागत नाही. आणि ह्या गोळ्या तुम्ही जर पिरियड येण्याच्या गोळ्या दिल्या तर 5 दिवस किंवा 7 दिवस गोळ्या घेतल्यानंतर त्याच्या आफ्टर 7 डेज मेन्सेस येतात. आणि जे इस्ट्रोजन वाढलेलं आहे, इस्ट्रोजन एक्सेसमुळे जे दुष्परिणाम होतात त्याला आपण कंट्रोल करायला मदत करतो. परंतु असं मुळीच नसतं की गोळ्या घेतल्याने गोळ्यांची सवय लागेल, मग तिला नंतर गोळ्याच घ्याव्या लागतील. कसं आहे, जर गोळ्या नाही घेतल्या आणि 6-6 महिने, वर्षभर जर पिरियड नाही आला तर इस्ट्रोजन एक्सेसमुळे होणारे दुष्परिणाम आणि एका प्रॉब्लेमचे 10 प्रॉब्लेम होतात. म्हणून गोळ्यांची सवय लागत नसते. गोळ्या जे तुम्ही देता तेवढ्या पुरताच त्या काम करतात. पण हे लक्षात ठेवायचं की वर्षभरात 6 ते 7 वेळा पिरियड्स हे यायला हवे. अदरवाईज बाकीचे बरेचसे प्रॉब्लेम वाढतात.